नमस्कार, सोनाली किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आज तयार करणार आहोत गुजराती स्टाईल उपीट। त्यासाठी घेतला 1 वाटी रवा, कांदा घेतलाय कट करून, मिरची, टमाटर, कोथिंबीर आणि कढीपत्ता, काजूचे थोडे तुकडे, मूग डाळ आणि हिरवा वाटाणा आणि मसाले। तर 1 वाटी तर रवा घेतला आहे उपीट करण्यासाठी। इतकं छान टेस्टी झालं ना हे उपीट, तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय केलं पाहिजे आणि हे बघितल्यानंतर तुम्ही ट्राय करणार ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार। तर इथं कढईमध्ये घातलं आहे 2 चमचे तेल, जिरे घातले आहे, मोहरी घातला आहे, दोनांचा हीट चांगला डान्स झाला की त्यामध्ये घालायचा कढीपत्ता। छान असा टमटम असा कढीपत्ता उडावा लागला की त्यामध्ये घालायची मिरची आणि घेतला आहे कांदा। मोठा कांदा घेतला आहे चिरून, तर 2 मीडियम साईजचे कांदे घेतले तरी सुद्धा चालतात बारीक करून। 1 वाटीसाठी हे एवढं कांदा भरपूर असला की उपीटामध्ये छान लागतो आणि चव पण छान येते। थोडंसं वेगळ्या पद्धतीने हे उपीट तयार करत आहे मी। ह्यामध्ये घातला आहे शेंगदाणे, मूग डाळ आहे, तर तुम्ही उडदाची डाळ सुद्धा यामध्ये वापरू शकता। तर बाजूला आहे ते पाणी सुद्धा गरम करायला ठेवलं आहे उपीटामध्ये घालण्यासाठी। तर हे सर्व साहित्य 2 ते 3 मिनिटं परतले की त्यामध्ये घालायचा हिरवा वाटाणा। हिरवा वाटाणा नसेल तर मापको वाटाण्याचा वापर केला तरी सुद्धा चालतो। काजूचे तुकडे आहेत। तर मस्त सर्व साहित्य 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचं मीडियम फ्लेमवर करपूस असं, आणि नंतर भाजले की 4-5 मिनिटांनंतर त्यामध्ये घालायचा टमाटर घालायचे अजिबात गडबड करायची नाही, नाहीतर काय होतं कांद्याबरोबर टमाटर घातलं की चटणी तयार झाल्यासारखी होते किंवा लगेचच टमाटर गाबळल्यासारखं होतं आणि ह्या मसाल्यामध्ये मिक्स होतं। तर सर्व साहित्य चांगलं भाजले की त्यामध्ये घालायचा हा रवा, आणि रवा घातल्यानंतर थोडा उशीर लागतो भाजण्यासाठी हा रवा। तर तुम्ही बाजूला रवा भाजण्यापेक्षा तर ह्यामध्ये रवा भाजून नक्कीच उपीट तयार करून बघा, खूप छान टेस्टी लागतं, वेळ पण कमी आणि चवीला सुद्धा छान लागतं। तर आता हे रवा भाजण्याची प्रोसेस चालू आहे। रंगीबेरंगी रवा छान दिसत आहे, लालसर असा भाजून घ्यायचा। त्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ आणि पाणी सुद्धा आपण गरम करायला ठेवलं आहे, उकळायला पाणी ठेवायचं आणि नंतरच ह्यामध्ये घालायचं। गार पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही ह्यामध्ये घालण्यासाठी, आणि जितका रवा घेतला आहे तेवढा 2.5 पट पाण्याचा वापर करायचा, म्हणजे उपीट आहे ते चांगलं तयार होतं। पातळ घट्ट असं न होता व्यवस्थित होतं, घटसर असं। तर पाणी उकळायला घातलं आहे आणि चांगलं हे शिजवून घ्यायचं। तर गॅसची फ्लेम लो करायची आणि सारखं हलवत राहायचं ह्या उपीटाला, म्हणजे खाली लागता कामा नये आणि पाणी सुद्धा लवकर सुकलं जातं। जेवढं पातळ दिसत आहे ते पातळ होत नाही। तर बघा पातळ होतं पण घटसर होत आहे बघा हे। तर तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तर शक्यतो गुजरातमध्ये तूपच घातलं जातं, तर इथं आपल्याकडे तूप न घातता मी तर तेलाचा वापर केला आहे। तर वरनं घालायची हिरवीगार कोथिंबीर आणि मस्त असं गुजराती स्टाईल केलं आहे उपीट छान असं। तर तुम्ही ह्यावर साखर सुद्धा घालू शकता, आपण जे चहाला वापरतो किंवा गोड साखर असते त्याचा सुद्धा वापर करू शकता। तर थोडंसं 5 ते 10 मिनिटं आपण हे झाकून वाफलून घेणार आहोत, गॅस बंद करून छान असं सेट होऊन द्यायचं। आणि नंतर एक ताटामध्ये उपीट काढून घेतलं आहे आणि त्यावर घालायची मस्त अशी बारीक शेव। तर शेव तुम्ही आलू शेव किंवा आपण जी रेग्युलर बारीक 0 नंबरची शेव त्याचा वापर केला तरी चालतो, किंवा फरसाणा घातला तरी सुद्धा चालतो। त्यावर घालायचे डाळिंबाचे दाणे, हिरवीगार कोथिंबीर आणि मस्त असा लिंबू पिळून त्यावर खायचा। तर नक्कीच ह्या प्रकारे तुम्ही नाश्ता तयार केला आणि तुम्हाला आवडणारच, छान टेस्टी असा झालता। तर माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरत जाऊ नका। आणि हेल्दी, झटपट आणि साध्या सिंपल रेसिपी बघायला आवडत असेल तर आपल्या चॅनेलला फॉलो करा। इंस्टाग्रामवर सुद्धा आपलं चॅनेल आहे, तिथं सुद्धा मला फॉलो करा आणि असंच सोनाली किचन पाहत राहा। धन्यवाद।